नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सुमारे 500 भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की संकीर्ण 11/25 प्रत क्रमांक 58 गृह व्यय असा आहे। आपण या ठिकाणी या शासन निर्णयाचा दिनांक पाहू शकता, दिनांक 5 डिसेंबर 2025, म्हणजे की आत्ताचा हा नवीन GR आलेला आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट, संपूर्ण शासन निर्णय काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊयात। यामध्ये प्रस्तावना वरील संदर्भ क्रमांक 1 येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकान्वये भौतिक सेवा पुस्तके डिजिटल करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून सदर शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 4.2 नुसार, म्हणजेच की 4 मधील 2 नुसार मंत्रालयीन सर्व विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांची सेवा पुस्तके स्कॅन करून व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या लॉग इन मधून EHRMS अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सुमारे 500 भौतिक पुस्तकांचे सदर शासन परिपत्रकातील परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये नमूद केलेल्या तांत्रिक तपशिलाप्रमाणे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याचे प्रस्तावित आहे। तसेच वरील संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 24/3/2021 रोजीच्या पत्रान्वये नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इन्फॉर्पोर्टेड NICSI या केंद्र शासनाच्या संस्थेकडून निविदा प्रक्रियेद्वारे केंद्र राज्य शासनाचे विभाग PSU व इतर संस्था यांच्या कार्यालयातील अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्यासाठी 4 वर्षाकरिता सेवा पुरवठादार संस्थांची नियुक्ती केलेली असून विविध प्रकारच्या स्कॅनिंग व डिजिटायझेशनच्या सेवांमध्ये दर ठरविलेले आहेत। तसेच उपरोक्त दिनांक 9/7/2025 रोजीच्या पत्राद्वारे सदर करारास दिनांक 8/8/2026 पर्यंत अथवा पुढील निविदा प्रक्रिया अंतिम होईल यापैकी जे लवकर होईल तोपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सुमारे 500 भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन OCR आणि अनुक्रमिका तयार करणे इत्यादीकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे तो आता सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे सुमारे 500 भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन म्हणजेच की OCR आणि अनुक्रमिका तयार करणे इत्यादीकरिता येणाऱ्या अंदाजित 1,50,000 इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। सदरचा खर्च मागणी क्रमांक A04-2052 सचिवालय सर्वसाधारण सेवा 090 सचिवालय 0001 सामान्य प्रशासन विभाग 13 कार्यालयीन खर्च 2052-0025 या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्ची घालण्यात यावा व सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा। तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक VPR/2013 प्रत क्रमांक 30/2023 विनियम भाग 2 दिनांक 17/4/2015 अन्वये प्रस्तुत वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 2 मधील अनुक्रमांक 20A नियम क्रमांक 73 व अनुक्रमांक 20B नियम क्रमांक 73 प्रशासकीय विभागाला प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभागातील जे काही अधिकारी तसेच कर्मचारी आहेत यांचे सुमारे जे काही
500 भौतिक सेवा पुस्तकांचे जे काही स्कॅनिंग तसेच डिजिटायझेशन जे काही करायचे आहे त्याकरिता एकूण येणारा जो काही अंदाजित खर्च आहे म्हणजेच की 1,50,000 एवढा जो काही खर्च आहे या खर्चास प्रशासकीय मान्यता ही या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेतांक हा 20/25/12/84/21/32/507 असा आहे। म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।